एकनाथ पाटील, विष्णू म्हात्रे, श्यामा म्हात्रे, ITIचे चेअरमन बाळाराम कुटारकर साहेब, त्याचबरोबर आपल्या स्थानिक स्कूल कमिटीचे माजी चेअरमन पंढरीनाथ उर्फ अण्णा यांचं आगमन झाले। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा पाहुण्याने आलेल्या प्रतिमेचं ज्या योगाची सुरुवात रामदेव बाबा यांनी आपल्या पूर्ण देशाला करून दिली की जेणेकरून या योगाच्या माध्यमातून अनेक रोगावर रामबाण म्हणजे योगा, कोणताही रोग असू दे त्या रोगातून आपल्याला जर आपण योगा केला तर त्याच्यातून बरेच आपल्याला लाभ हे मिळत असतात। आणि आजचा योग आपल्या विद्यालयामध्ये आलेला आहे आणि योगाचे प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्या इथे होणार आहे। आपल्या स्थानिक स्कूल कमिटीचे माजी चेअरमन पंढरीनाथ पाटील यांचे असे प्रतिमेचा पूजन होत आहे। ITIचे चेअरमन त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक मोहिते साहेब हे देखील काही उपस्थित आहेत। शिक्षकेतर कर्मचारी पुन्हा एकदा या सर्व पाहुण्यांचं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत। बसून घ्या। इथे प्रात्यक्षिकमध्ये सहभागी व्हायचे सर्व सेवकांनी ITIचे सेवक, माध्यमिकचे सेवक, ज्युनियर कॉलेजचे याच्यामध्ये आपले माजी चेअरमन पंढरीनाथ नामदेव पाटील हे आज आपल्या विद्यार्थ्यांना योगाचे महत्व आणि योगाचं प्रशिक्षण स्वतः करून आपल्या विद्यार्थ्यांना दाखवत आहेत। आणि त्यासाठी उपस्थित असलेले स्वतः माजी चेअरमन पंढरीनाथ नामदेव पाटील, तसेच आपल्या शाळेचे चेअरमन एकनाथ पाटील, तसेच ITIचे चेअरमन बाळाराम कुटारकर साहेब, तसेच गावाचे ज्येष्ठ नेते विष्णू अण्णा म्हात्रे, पुन्हा आपले श्यामा म्हात्रे, तसेच आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक मोठे साहेब आणि तसेच मोहिते सर आणि उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि ITIचे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी आणि माध्यमिक वर्गातले विद्यार्थी बंधू भगिनी, योगा हा शरीराच्या दृष्टीने जर पाहिला आपण तर मन शांत करणे, आत्म्यामध्ये शरीरामध्ये जे म्हटलं जातो जर शरीर शांत असेल, शरीरामध्ये रक्तस्राव जर शांत ठेवायचे असेल, रागट स्वभाव जर आपल्याला बाहेर काढायचा असेल तर योगाला खूप महत्व आहे। योगामुळे आपल्या नैसर्गिक बुद्धीला प्रमाण वाढत असतो, बुद्धीची चालना वाढत असतो आणि योगामुळे शरीराची जी दृष्टी आहे ती आपण कायमची टिकून राहतो। मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, मी या रायगड जिल्ह्यातला ब्लॅक बेल्ट मधला फर्स्ट डिग्री आहे, पण कराटे सोडलं, कराटे सोडलं तर आज माझ्या पोट कसं पुढे आलंय कसं शिकते ना तुम्ही। पण योगा असा क्रिया आहे, योगा याच्यामध्ये माणसाला फार निरीक्षण करता येतो। जसं आम्हाला कराटेमध्ये सुद्धा कोण काय बोलतोय, कोण डोळ्यामध्ये काय, नजरमध्ये काय चर्चा करतो ते आम्हाला ज्ञानक्रिया झालेला असतो। तीच ज्ञानक्रिया योगामध्ये मिळत असते, योगाचा प्रकार असतो। असे अनेक योगाचे प्रकार असतात। माणसाच्या बोलण्यावरून सुद्धा माझा स्वभाव काढला जातोय, हे समजला जातोय। या पद्धतीने आपल्याला सर्व योगामध्ये मिळत जातो, आपल्या बुद्धीला सुद्धा चालना मिळत असतात। हे फार महत्वाचं असतं योगाच्या याच्यामध्ये। योगामध्ये आज एक महत्वाचं म्हणजे एक अभिमानाची गोष्ट म्हणजे काय, वयाच्या 72व्या वर्षी 72 का 73 वर्ष आहे मला 76 वर्ष झालेले पंढरीनाथांना आणि 76 वर्षाचे बुजुर्ग म्हणजे चेअरमन आपले आज आपल्याला योगाचे प्राधान्य दाखवतात। कशा पद्धतीने बघा, वयाच्या 20 वर्षाचा मुलगा कशा पद्धतीने योगा करतोय, या योगाच्या पद्धतीने ते शरीराची दृष्टी करतात।
त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे का त्यांना पोटाचा आतड्याचं सुद्धा ऑपरेशन करावं लागलं होतं आणि गोष्टीला त्यांना आजारपणाने झालं होतं. गेल्या 2 वर्षामध्ये अशी घटना झाली होती का ते राहतील का नाही याचा परिणाम केलेले होते. अशा योगाच्या याच्यामुळे ते एवढे बाहेर निघाले की 6 महिन्यामध्ये ते आज आपल्याला प्रत्यक्ष दाखवण्यासाठी आपल्यासमोर उभे आहेत. एक आनंदाची गोष्ट आहे का आज आपल्या शाळेमध्ये मराठा अनेक संस्था, मी रायगड जिल्ह्यामध्ये उपाध्यक्ष होतो तर अनेक शाळा बघितल्या मी, अनेक कॉलेज बघितले मी, परंतु त्या शाळेचा चेअरमन कधी योगा किंवा असा केला हे पहिल्यांदा मी प्रत्यक्ष होतो ना. अरे फार आठवण्याची गोष्ट आहे की मला माझे वडीलधारी व्यक्ती म्हणजे वडिलांनंतर मी जे मान देतोय ते पंढरीयांना तर मला खरोखर शिक्षक आपल्या बारापाटे साहेबांचं फॉर्म दिलेलं पाहिजे. त्याच्या समोरच अर्धा फोन आला मला तरी सुद्धा मी येतो सांगितलं दाराचे शब्द आहेत ते आज मी वापर केलं तर मी निघालो येतोय. त्याच पद्धतीने आता परंतु हा कार्यक्रम दाखवणे फार मानसिक मनापासून माझे 2 दिवस राहिलं होतं. त्यामुळं फोटो सुद्धा बघा तुम्ही, पर्यावरणाचा फोटो दाखवलेला आहे अण्णांनी. स्वतःच्या फार्म हाऊस मध्ये फणसाचं झाड हे कोकणातली शान हे सुद्धा त्यांनी स्वतः दाखवलेले आहे. म्हणजे पर्यावरणावर सुद्धा अण्णाचं किती प्रेम आहे, निसर्गावर किती प्रेम आहे आणि शहरावर किती प्रेम असायला पाहिजे हे सर्व गोष्ट त्या एका बॅनरवर आपल्याला दिसतात. मला ते प्रतीक्षा काढलेले आहेत ज्या बॅनरचं खूप छान त्या चित्रकाराने काढून दिलेले आहेत आणि मला वाटतं तो वेळ न घालवता प्रत्येक योगाचा कार्यक्रम चालू करूया. कोणी येण्या होता प्रत्येक हॅलो सुखाचं म्हणजे सुखाची बाजू सुखाचं आता हा पहिला आहे. त्यानंतर हा सिद्धार्थ म्हणजे एक पायावरती घेऊन सिद्धार्थ हा. त्याच्यानंतर ज्याला पद्मासन मध्ये बसता येत असत त्यांनी बसा. नंतर काय आपला हे नाही. बघा प्रयत्न करा. जे विद्यार्थी पुढे बसलेले आहेत तेच फक्त योगा करतील, बाकी तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि हे उद्यापासून तुम्ही घरी सुरू करायचं आहे. तुम्ही फक्त निरीक्षणाचं काम करायचं आहे आणि अनवॉन्टेड टाळ्या वाजवायच्या नाही, फक्त निरीक्षण करायचं काम करायचं आहे. जे विद्यार्थी समोर बसले त्यांनी अण्णांनी जशा प्रकारे क्रिया केलेली आहे, दोन्ही पाय मांड्यांवरती घेऊन सरळ हात आणि डोळे बंद करायचे. सुरुवात झाली. आता कपालभाती करूया. कपालभाती म्हणजे पोटाला हे द्यायचे 1 सेकंदाला 1 म्हणजे मिनिटाला 7. हा हे कपालभाती झालं. आता अनुलोम विलोम म्हणजे एक नाकपुडीतनं हवा घ्यायची, दुसऱ्या नाकपुडीतनं सोडायची, परत याच्यातनं घ्यायचं, याच्यातनं सोडायचं. हा
याला लावता हा इकडे या इथे इथे बघड ना ह्या डोक्याच्या ह्याच्यातनं इकडे बघड नाही येत ना प्रयत्न कर आणि येईल त्यांनी करा नंतर बाकी घरी प्रॅक्टिस करा नंतर हा घ्या पाय इकडं आगे बढ़ा बस बस तेव्हा आता आपला हा डावात देवीवर ठेवा आणि हा त्याच्यावर ठेवा मोठा दे उडा परत जा 2 वेळा करू उडा आता आहे हा हात आहे ना असा करायचा हा हात आहे ना असा करायचा असं बघा हे आहेत ना हे फुलपाखरू आहे फुलपाखरू त्याला तिथली बोलतात तिथली बरोबर हा तिथली आहे ना त्याला खाली असा राहायला पाहिजे आधी तिथली वरती आहे खाली खाली असं खाली गेले पाहिजे पाय हे असं वर नको करा खाली आता याच्यावर बसा या पायावर बसा या पायावर बसा हा पाय वर घ्या घेतला आता हा तिकडून इकडे घ्या माग आणि हा वरती हा हात आहे जो टोपा वर आहे त्याचाच हात मागे जाईल इकडे हात आला हात पकडा पकडला नाही तर ऍक्शन करा नुसती नाही पकडला आता हा दुसरा पाय यावर बघा याच्यावर आता हा पाय वर आहे त्याचा हा हात वरती घ्यायला आणि आता पकडा पकडला तेव्हा मी परत इकडे दाखवतो तुम्हाला बघ मागे तुम्हाला दिसतो
आता हात व त्या हा इथे बघा तेव्हा असं असा हात पकडता आला पाहिजे. नसले ऍक्शन करायसाठी मग घरी गेल्या प्रॅक्टिस करा. तेव्हा आहे थोडा आता झोपा आता एक पाय वर घ्या गाडी. आता दुसरा पाय वर घ्या. आता सायकलिंग चालवलं ना तसे सायकलिंग करा. बस आता बघा दोन्ही हात बाजूला करा असे केले. आता एक पाय वर घ्या घेतला. आता हा पाय डाव्या हातावर गेला पाहिजे असा. झाला. आता आता डावा पाय वर करा. आता उजव्या हातावर गेला पाहिजे. असे पाय ठेवा आणि हे असं करा. पावलापासून बोलणार नाहीतर सेतू बांधायचं. सेतू म्हणजे रामाने सेतू बांधला होता तर तसं सेतू बांधायचं बोलवलं. सर्वांनी उपडे झोपा. सर्वांनी अण्णा जसे करतात तसे प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने करायचं आहे. मागे पाय पहिला पाय दुसरा पाय असं एक साथ मागे पुढे करा. सायकलिंग सावकाश हात तसे ठेवा. अण्णांनी हात ठेवले डोकं ठेवून जा. अर्धे उठा. पुन्हा करा. पुन्हा करा. जसे हात ठेवा. आता आपण असा मागे बघा. आपले दोन्ही पाय दिसले पाहिजे. एका साईडला. आता या बाजूला दोन्ही पाय दिसायला पाहिजे आपल्याला. डाव्या बाजूला पुन्हा उजव्या बाजूला. आता एक पाय पकडा. दोन्ही पाय पकडा आणि वरती या. छान. अवघड आहे.
एक हात असा ठेवा, एक हात पुढे घ्या, एक हात मागे एक हात पाठीमागे. आणि हा जो आहे त्याच्या विरुद्ध दिशेला पाय उचला. जो हात आहे त्याच्या विरुद्ध दिशेला पाय उचला. आता हा घे. दुसरा हात घ्या, विरुद्ध पाय उचलून पकडा दुसऱ्या बाजूचा. आता दोन्ही हात पुन्हा दोन्ही हात पाठीमागे घ्या आणि असं उठा. आणि उचला, पाय आणि डोकं उचला. त्याला आता पाय पण उचलायचा आहे आणि पाय आणि डोकं उचलायचं आहे, पाय पकडायचं नाही. असे हात धरायचे दोन्ही. हात वरती, पाठीमागून पाठीमागून हात वरती बघा. पकडायचे. हा ओ. सर्वांनी उभं राहा. हात वरती, खाली घ्या. हाताचे लागले पाहिजे खाली. खाली पायाला हात लागले पाहिजे. यावर वरती घ्या, पुन्हा खालती घ्या. हात खाली टेकले पाहिजे. यावर पुन्हा वरती, यावर पुन्हा खाली. हात टेकत नाहीत, टेकले पाहिजे हात. छान. अण्णा उभे राहिले तसे उभे राहा. असे राहिले ना, हा हात द्यायला उचलायचा. एक इकडे, एक तिकडे. एक हात वरती. हात त्याच्यावर टाकला. हा, एकाने करायचं. एक दोन, एक दोन, अशा पद्धतीने. एकदम फास्ट नाही. थांबा, सरळ उभे राहा सगळे. जेवढा खाली जाईल तेवढं जाऊ दे. जेवढा हात खाली जाईल तसा दुसरा हात खाली गेला पायापर्यंत, दुसरा हात पुन्हा पायापर्यंत. आराम से. परत सरळ व्हायचं, पुन्हा सरळ उभं राहून पुन्हा करायचं. छान. थोडं लांब उभे राहा, डोक्याला डोकं थटते. ताडासन. उंची वाढवण्यासाठी ताडासन महत्वाचं आहे अण्णांसाठी. छान. पुन्हा याला ताडासन बोलतात. छान. आम्हाला येतील किंवा आमच्यासारख्या बुजुर्ग माणसाला म्हणजे 77 वयाच्या लोकांना येतील असेच आहे. म्हणजे 25% म्हणजे आहे. आमच्या जे महाराज जे करतात त्याचे 25% आहेत. त्याचे एकदम कठीण व्यवहार असतात की तुम्हाला करासाठी किंवा बघायसाठी त्याचा आस्था देणारा असतो रामदेव बाबाचा. तो बघायचा, तो हिंदीला असतो. आणि आतामध्ये झी मराठी ट्रान्सलेट केलेला त्याचा कार्यक्रम लागतो 5 ते 6. आता तो मेराच्या झी युवाला, आता झी युवाला 5 ते 6 1 तास रामदेव बाबाचा कार्यक्रम लागतो. तो मराठी ट्रान्सलेट केलेला आहे. तो बघा आणि त्याच्यावर करा. आता लवकर उठत जा. आणि मग आता पुढच्या जे आहे ना बघा, छान. बघा, एवढा अण्णांचं वय झालं असताना सुद्धा अगदी कमीत कमी वयामध्ये जी मुलं करू शकतात ते अण्णांनी छानपैकी
चांगली आसनं केली आणि आता अंदाजे 8 आसनाविषयी माहिती देत आहे. हे सगळे योगा करून दमले तुम्ही तर एक शवासन म्हणून एक 2-5 मिनिटं पडून राहायचं फक्त. शवासन म्हणजे काय? झोपायचं. शवासन आहे, शांत पडून राहायचं, कसली हालचाल करायची नाही. आता झोप. झालं. उठा. हे जास्त व्यायाम केला रामदेवजीचे काही लोक असे झोपायला लागले तर त्याला झोप येते आणि ते झोपूनच राहतात. त्यांना मला उठवायला लागतं. ही बहिणा त्याची गोल करा आणि श्वास आत घ्या. थोडा हवा थंड हवा शरीरात जाते. याला शितळी बोलतात. काय शितळी? आणि आपल्या दाताच्या मागे जीभ लावा आणि परत हात आत हवा घ्यावी. ही पहिला दाताच्या मागे लावा. दाताच्या पाठीमध्ये जीभ लावा आणि श्वास घ्या, हवा घ्या आतमध्ये. त्याला शितकारी बोलतात. तो पहिला शितळी हा शितकारी. याच्यात आपल्या शरीरात हवा थंड जाते आणि शरीर थंड राहतं. आता याला शीर्षासन करायला लावतो. परत सांगतो. आता पुढे शीर्षासन पुढे विद्यार्थी करत आहे. सर्वांनी लक्ष द्या. शीर्षासन या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलेलं आहे. तरी त्यासाठी याला शीर्षासन बोलतात. मला थोडीशी पेपी असल्यामुळे मी करत नाही. हे बघा शीर्षासन करून दाखवलेलं आहे. नमस्कार. तुम्ही करू नका, फक्त बघा. नुसतं बघा, नंतर मग घरी करत राहा. आज मी जसं दाखवतो, नको जास्त. आज मी जसं दाखवतो तसं मग घरी करा. आता इथे काही करायची आवश्यकता नाही, फक्त बघत बसा. पहिले आपण सुखासन बसा. सुखासन म्हणजे कसा सज बसतो ना, त्याला सुखासन बोलतात. हां, आता आहे ना हे सुखासन. एक वरती पाय घेतला या सिद्धासन आणि इकडे पाय घेतला आणि हे पद्मासन. पद्मासन मध्ये बसा, व्यायाम करायचा आणि पाठ राहायचा. असं पोक काढून नाही बसायला. हां, तर हां बघा बसा इथे पाहिजे. तर मी काय जास्त तुमचा टाईम घेणार नाही, एक 10 मिनटं जेमतेम घेईन. तर असं बसल्यानंतर ओमनी सुरुवात आता मागाशी केली होती तुम्ही, तसे असं बसा आणि ओमनी सुरुवात ओ असं आहे. त्यानंतर आता हे दाखवलं अनुलोम विलोम, तसं अनुलोम विलोम करायला असं या पालीतनं घ्यायचं, या पालीतनं सोडायचं नाकाच्या. असं करायचं 5 मिनटं 10 मिनटं. नंतर हे झाल्यानंतर आपल्या मगाशी दाखवलं तुम्हाला कपालभाती, पोटाला स्ट्रोक द्यायचे असे 1 सेकंदाला 1, म्हणजे मिनिटाला किती 60 असे स्ट्रोक द्यायचे. मग 1 मिनटं झाल्याने 5 मिनटं करा. परत म्हणजे जास्त वेळ कराल तुम्हाला जास्त फायदा होईल त्याचा. तर असं हे करीत बघा. हां, त्याच्यानंतर आपल्या मानेचे व्यायाम करायचे असतील तर मान अशी, आणि ज्यावेळी आपण अशी मान फिरवतो त्यावेळी डोळे पण फिरवायचे, म्हणजे डोळ्यांचा व्यायाम होतो. गोल फिरवायचे असे.
आता डोळे पण फिरवायचे त्याच्याबरोबर, तर डोळ्यांचा व्यायाम होतो. हां, आता आता पाय लांब करायचे असे, आपले पाय दुखतात ना कधी कधी, तर पायाला असं मगाशी दाखवलं तुम्हाला त्याप्रमाणे पाय असे करायचे. त्यानंतर हे असं, याला बटरफ्लाय बोलतात, इंग्लिशमध्ये बटरफ्लाय बोलतात, हिंदीत त्याला तिथली बोलतात, आपण काय बोलतो फुलपाखरू. हां हां, तर तसं हे काय खाली, आता माझी फॅन जरा टाईट आहे, असंही करीत राहायचं. हां, त्याच्यानंतर आता एक पाय ठेवायचा, म्हणजे हा हात आहे ना, हा इकडं टेकला पाहिजे इकडे. हां, तसाच हा हात इकडे घ्यायचा, असा इकडून इकडे टेकायला. हां, आता असं बसले ना तर आता असं पोटावर हात ठेवायचे, असे पोटाचा हात घ्यायचा. हां, स्वागत आहे. आता हे असं राहिलं ना, त्याला अर्ध कटी मत्स्यासन बोलतात. अर्ध म्हणजे अर्धा, कटी म्हणजे कंबर, मत्स्यासन नाही माझा. हे असं संस्कृतमध्ये आहे ना, अर्ध कटी मत्स्यासन, अर्ध म्हणजे अर्धा, कटी म्हणजे कंबर, मत्स्य म्हणजे माझा. हां, आता हे आहे ना, उष्ट्रासन. उष्ट्र म्हणजे उंच, काय उष्ट्र म्हणजे उंच, हे उष्ट्रासन आहे. हां, हे झाल्यानंतर आता उकडे जाऊ. सोपे सोपे आहे सगळे. आता काय मग हे झाल्यानंतर इकडे हात घालायला असे. हां, त्याच्यानंतर पाय पण उचलायचे, हाताच्या मागे पाय उचलायचे. हां, आता तळे झोपायचे असे. हां, असे धरा. एक पाय उचला, परत खाली ठेवा. हा पाय उचला, परत खाली ठेवा. हा पाय उचला, परत खाली ठेवा. हा पाय उचला, परत खाली ठेवा. हे असे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवत राहायचे. त्याला बडा शून्य बनाव, काय हिंदीत बोलतात. हे झाल्यानंतर पाय इकडे, डोकं इकडे, मान इकडे, डोकं इकडे, मान इकडे. हे बघ, आता पायामध्ये अंतर ठेवा, दोन पायांना फासला म्हणजे पायात अंतर ठेवायचा. आणि हा डोपा आहे ना, हा पायावर, हा डोपा आहे या पायावर, हा डोपा आहे ना या पायावर, हा डोपा आहे हा या पायावर. त्याच्यानंतर सर्व उठं करायचं.